नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रदीप स्वागत करतो तुमच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण एक महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की केव्हा ॲग्रिकल्चर कॉलेज इथं IPL बायोलॉजिकलचा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचा प्लॉट बघितला होता। तर तेव्हा आपण ट्रान्सप्लांटिंग केली होती, म्हणजे काही बिया लावल्या होत्या, त्याच्यानंतर काही रोप आपण ट्रान्सप्लांट केले होते सीडलिंगमध्ये। तर तेव्हा तुम्हाला फक्त एक प्राथमिक माहिती देण्यात आली होती की आपण IPL बायोलॉजिकलचा पूर्ण प्लॉट आपण बायोलॉजिकलवरती आपण डिपेंड्स करणार आहोत। तर आज साधारण आपला 1.5 महिन्याच्या आसपास झालेला आहे आणि याचं एक्झिबिशन साधारण 9 मार्च ते 12 मार्चमध्ये असणार आहे। तर ह्याच्यामध्ये आपण पूर्ण IPL बायोलॉजिकलचं पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे तुमचं कीटकनाशक असो, बुरशीनाशक असो आणि पोषक असो, हे सगळं IPL बायोलॉजिकलच्या हिशोबाने आपण वापरलेलं आहे। आणि त्यांचा डोस, जो प्राथमिक डोस आहे, जो लेबल क्लेमनुसार आपण त्याचं सगळं वापरलेलं आहे। याच्यामध्ये आपण सुरुवातीला टोमॅटो लावलं आहे, मिरची लावलं आहे, त्याच्यानंतर वांगं लावलेलं आहे, त्याच्यानंतर सुरुवातीला तिथं ब्रोकोली, कॉलीफ्लावर, कॅबेज आणि मूळ आपण लावलेलं आहे। म्हणजे विविध 11 ते 12 पिकांचं आपण इथं ट्रान्सप्लांटिंग, सीडलिंग किंवा बर्ड ट्रान्सप्लांटिंग ही केलेली आहे। तर तुम्ही आता इथं बघू शकता माझ्या मागे की जैविक पद्धतीनेसुद्धा आपल्याला 100% जैविक पद्धतीने आपल्याला शेती करता येऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने। आता वांग्यावर तुम्हाला आळी दिसणारही नाही आणि शेंड आळीसुद्धा दिसणार आहे। वांग्याला मुख्यतः प्रादुर्भाव जो असतो तो शेंड आळीचा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतो कुठेही शेंडा डॅमेज झालेला नाही आहे। आणि इथं आपण बऱ्यापैकी IPL बायोलॉजिकलचं तुमचं ट्रायकोसुडोबॅसिलस असो, हे ड्रिपने दिले किंवा स्प्रे केला आहे सोडोबॅसिलसचा, त्याच्यानंतर मल्टीसिलियम, ब्रिवेरिया ब्रासिलिया आणि त्याच्यानंतर बॅसिलस तुरायझेनेसिस अशा मित्रपोषींचा आपण इथं वापर केलेला आहे। त्याच्यानंतर ड्रिपमधून जे पोषकमध्ये आपण म्हणतो तर 5G नावाचं प्रोडक्ट वापरलेलं आहे। त्याच्यानंतर आपण ग्रिफिनियल नावाचं जे NPK कॉन्सर्शिया मल्टी स्पेसिसमध्ये जे येतं त्याचं आपण प्रमाण वापरलेलं आहे। आणि लेक्झा जे मायक्रोरायझर कॉन्सन्ट्रेशन असतं, म्हणजे ग्रॅन्युल फॉर्ममधलं, त्याचा पण आपण इथं वापर केलेला आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की साधारणपणे आपण जैविक पद्धतीने चांगला प्लॉट आपण इथं बनवलेला आहे। तर IPL बायोलॉजिकलच्या किंवा कुठल्याही बायोलॉजिकल पद्धतीने, म्हणजे तुमचं ट्रायकोसुडो, जेवढ्याही मित्र बुरशी आहेत ज्या पिकाला फायदेशीर ठरत आहेत, त्या बुरशींचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने आपण शेती करू शकतो। याचं सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की दिवसेंदिवस केमिकलचा वापर खूप होत चालला आहे, त्याच्यामुळे जमिनीला पण हानी होत चालली आहे, जमीन नापीक होत चालली आहे, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण खूप कमी होत चाललं आहे। आणि जे आपण जमिनीतनं चांगलं उत्पन्न काढण्याचं, जास्त उत्पन्न काढण्यासाठी आपण कुठलाही रासायनिक खत आलो किंवा कुठल्याही केमिकलचा आपण वापर करतो आहे, तर त्याचा प्रादुर्भाव कुठलाही भाजीपाला असो किंवा पीक असो, ते मनुष्याने खाल्ल्यानंतर त्यांना पण बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं। म्हणजे बरेच रोग, नवीन जे पूर्वी नव्हते कधी, ते रोगही त्यांच्यामध्ये प्रादुर्भाव दिसतोय। शक्यतो जैविक पद्धतीने आपण सुरुवात करूया। इथून मागेही म्हणजे 50-60 वर्षापूर्वीचे जे शेतकरी बांधव होते तेही जैविक पद्धतीने, म्हणजे सेंद्रिय पद्धतीने वापर करत होते। तर आपणही सेंद्रिय पद्धतीने वापर करूया आणि चांगल्या पद्धतीने आपण सेंद्रियाने किंवा जैविक पद्धतीने सुद्धा आपण चांगली शेती करू शकतो, हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।